1600 कोटीचं स्मारक बांधणार आहेत महाराजांचं. इतका मोठा पुतळा असला आपल्या राजाचा, आपण आपल्या राजाला डोळे भरून नीट पाहू पण शकणार नाही एखादच रे. शोधू कुठार धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर. खर तर हा विषय खूप संवेदनशील आहे. ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यनगरीमध्ये आपण राहतो, असे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी या स्वराज्याचे स्वप्न पाहिलं, ते स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, आणि ज्यांनी या स्वराज्याला जन्म दिला त्या माँसाहेब जिजाऊ, या तिघांचे एकत्रित स्मारक या बालेवाडी चौकामध्ये 2019 मध्ये कोरोना अभावी निधी न मिळाल्यापासून अपूर्ण अवस्थेमध्ये आहे. श्वास हे गहाण आज तगायत या मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील, गहाण जे हिंदुत्वाच्या जीवावरती शिवाजी महाराजांचा नावाचा वापर करून राजकारण करतात, त्यांच्या मतदारसंघातलं हे स्मारक त्या चौकात 10 वेळा येऊन गेले, त्यांच्याकडे 10 वेळा मागणी केली, पण त्यांनी 1 रुपया निधी आजपर्यंत या स्मारकाला दिला नाही. शेवटी माझ्यासारखा एक कार्यकर्ता निवडणूक लढतो, जिंकतो आणि त्याच्या प्रभागातली कामांसाठी काही विकास निधी देतो, आणि त्या विकास निधीमध्ये जवळपास हे जे अपूर्ण काम आहे 1.5 कोटी रुपयाची तरतूद या विकास निधीमध्ये केलेली असून छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे तसेच माँ जिजाऊ यांच्या एकत्रित स्मारकाचा निधी शून्य करण्याचं पाप हे पुणे शहर भाजपने केलेलं आहे. बाकी राजकारणाच्या जागी होत राहील, विकास निधी येईल जाईल तो भाग वेगळा, पण या पुणे शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं बजेट शून्य करण्याचं पाप ज्यांनी केलंय ते चंद्रकांत दादा पाटील, या पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे, सभागृह नेते गणेश बिडकर आणि स्थायी समिती चेअरमन श्रीनाथजी भीमाले यांनी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची, शिवप्रेमींची आणि समस्त पुणेकरांची पहिली माफी मागावी आणि मग या पुणे महानगरपालिकेचा कारभार करावा. आणि जर यांनी माफी मागितली नाही तर निश्चितपणे आक्रमकपणे सर्व शिवप्रेमी, सर्व पुणेकर आम्ही यांचा जाहीर निषेध करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.